तसं इथं काय डाव आहे का काय काहीच पाहिलं. शेवट तुकोबारायांच्या जवळ येऊन बसले. पाहतात तर त्यांच्या एका रोमातून विठ्ठल 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 भक्त अशीच असते. कीर्तन कीर्तन म्हणजे व्याख्यान ना तीर्थ कीर्तन हे नामभूष निर्लज्ज करती हरिचे दास. का कीर्तन म्हणजे पुन्हा व्याख्यान आलं. रात्र दिवस भजन भक्त असे तो मद भावा. आणखी एक दृष्टांत सांगायचा ठरला तर आठवण म्हणून सांगतो. वेळ घालवायचा म्हणून नाही. एकदा उद्धवाला थोडासा गर्व असा झाला की माझे तर लाडका भक्त कोणीच नाही. भगवंताला गर्वच नाही. एके दिवशी अशी उन्हाळ्याचे दिवस कृष्ण परमात्म्याने उद्धवाला सांगितलं चल रे आपण हस्तिनापूरला जाऊ. अर्जुनाची बरीच दिवस झाली भेट नाही. उद्धवाने विचार केला उठलं सुटलं काय अर्जुन उठलं सुटलं काय. आता भगवंतापुढं काही बोलता येत नाही. गेले दुपारची वेळ झालेली तहान लागलेली. अर्जुन शिकारीवर आलेला होता. डोक्यावर आंघोळ केलेली जेवण केलं झोपलाय आणि सुभद्रा केस विस्तवावर वाळ दारात पायऱ्यावर सुभद्रेने तोंडावर बोट ठेवलं. देवा माझ्या नवऱ्याची झोप मोडली तर माझे वाईट होईल. भगवान अगदी चोर पावला येऊन बसले. बुद्धवर येऊन बसला. भगवंताने खुर्मीला सुभद्रेला पाणी सांगितले केस पुरवाळी जाय. महाराजांची भाषा भगवंताने सांगितलं जाय पाणी आण. भगवान उठणार. बुद्धाने सांगितलं कारण लहान माणसाला मोकळं बसता येत नाही. मोठ्याने काम करायचं लहान गपचूप बसायचं. बुद्धाने सांगितलं. उद्धव केस वाळवायला बसलेला आहे. सुभद्रा पाणी आणायला गेलेली आणि तितक्यात उद्धवाच्या कानावर एक माशी बसली. ती माशी अशी उडवण्याकरता गेला की एक केस नखात अडकला. उद्धवाचा कान त्या उद्धवाच्या कानावर गेलेल्या केसातून श्रीकृष्ण जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण जय कृष्ण तो मदभावा तो मदभावा म्हणजे सांगितलं कोणी की नेहमी भजन करा.